हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप्स सगळे टाकाटाक असतील. तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी चाललोय आता आमच्या बहिणीच्या चुलत बहिणीच्या इंटरव्ह्यू साठी. आणि मम्मीने बघा तिला गोड साखर दिले खायला. बोकरा मारलास फक्त चांगल्या कामासाठी जाण्यासाठी तोंड काहीतरी गोड करावं म्हणून दिलं मम्मीने. हिने एवढा मोठा बोकरा मारला नाही. चल की मम्मी येऊ का? हा जाऊ का? पाया बिया पड की नाही? पाया पडायची काय पद्धत आहे की नाही? नीट पड. असं कोण पडतो? असं धावत धावत नीट पड. पास झाली पाहिजेस ना इंटरव्ह्यू. हा आता मम्मी बघा आमची. हा माझ्या पण मोठा आहे मी. माझं घड्याळ पण राहिलं. चष्मा मम्मी माझं पॉकेट दे ना तिकडचं. तिकडं असेल बघ. चष्मा फुटला वाटतं माझा. कुठे? इथं नाही, तिकडे असेल बघ. इकडून इकडून तिकडे नाही, गाडी आपली इकडे. Let's go. सो गाईज, फायनली आम्ही यमुनानगरच्या बजाज गेटच्या इथे पोहोचलोय. हा इकडे यमुनानगरचा बजाज गेट. आता मॅडम आमच्या कॉल करतात त्यांच्या मॅडमना. इंटरव्ह्यू ज्यांनी अरेंज केले त्यांना काय सांगितले त्यांनी? व्हिजिटर्स कार्ड तयार करणार आहेत ते आता. आता हो. पण ती मॅडम तुझी आहे का इथं आतमध्ये? हो आहे ना. गाईज, फायनली आपले इंटरव्ह्यूच्या मॅडम आले आहेत इकडे. काय झालं? काय सांगितले? सिलेक्टेड. काय लगेच? उद्यापासून. काय बोलतेस? काय क्वेश्चन काय काय विचारले आधी सांग मला. ते काय सेल्फ इंट्रोडक्शन आणि व्हॉट डू यू वॉन्ट, म्हणजे सॅलरी एक्सपेक्टेशन विचारलं. आणि तुम्हाला हा जॉब का करायचा आहे आणि इथेच का करायचा आहे. हो, मग सॅलरी एक्सपेक्टेशन किती सांगितले? 50,000? 1,00,000 सांग ना. 15. ते किती बोलले? डन. 20 सांगायचं. मला काय माहिती असं नाही सांगत एवढं नाही. सो मित्रांनो, आम्ही जस्ट आत्ताच इंटरव्ह्यू देऊन आलोय, घरी पोहोचलोय. तर आमच्या बहिणीने एक मिस्टेक केली की तिला सॅलरी एक्सपेक्टेशन्स विचारले होते HR राऊंडला. HR राऊंड होतो, त्याच्यानंतर तिला सॅलरी एक्सपेक्टेशन विचारले. तर त्या सॅलरी एक्सपेक्टेशनमध्ये हिने सांगितलं 15,000 म्हणून एक्सपेक्टेशन्स. तर तुम्ही ही चूक करू नका, कारण की तिची चूक झाली. मी तिला सांगायला विसरलो की सॅलरी एक्सपेक्टेशन विचारले की नेहमी हाय सांगायचे असतात, जास्त सांगायचे असतात, जेणेकरून मग बार्गेनिंग करता येते. कारण की आजकाल मार्केटमध्ये आता जॉबची अशी सिच्युएशन आहे की बार्गेनिंग केल्याशिवाय आपल्याला आपली व्हॅल्यू मिळत नाही. त्यामुळे आपली व्हॅल्यू आपण ॲटलिस्ट हाय ठेवायची, जेणेकरून आपल्याला ते त्यांचा बजेट असतो त्याप्रमाणेच ती सॅलरी देतात. सो हिने 15K सांगितल्यावरती त्यांनी डायरेक्टली लगेच ॲग्री केलं आणि लगेच तिला उद्यापासून जॉईनिंगसाठी बोलवलं. बजाज कंपनीमध्ये होता. कशासाठी आहे का तुझं? ते KYC साठी. KYC डिपार्टमेंटला तिचं सिलेक्शन झालंय. बट सॅलरी मला वाटतं थोडीफार कमी दिली त्यांनी, कारण की एक्सपेक्टेशन्सच कमी सांगितले हिने. ती चूक झाली आणि मी पण तिला सांगायला विसरलो, माझ्या लक्षात नाही राहिली ती गोष्ट. सो तुम्ही ही चूक करू नका परत, असं माझं एक सजेशन असेल. बट आता ठीक आहे, झाली चूक तिच्याकडून, पण आता आपण काही करू शकत नाही. पण मिळालेली संधी पण वेस्ट घालवू नका, जेणेकरून आता मी तिला सांगितलं की भेटलंय तर आता कंटिन्यू कर. त्याच्यानंतर तुला थोडा एक्सपिरियन्स आला तर इंटरनल तू तुझ्या डिपार्टमेंट चॉईसनुसार चेंज करू शकते. सो एकदा आपल्याला आतमध्ये एंट्री मिळाली तर तुम्ही बिंदास कुठल्या पण डिपार्टमेंटला तुमच्या मनाप्रमाणे जाऊ शकता. सो तिला म्हटलं ठीक आहे, आता तेवढी सॅलरी तरी स्टार्टिंगला फ्रेशरला ठीक आहे, ती फ्रेशर आहे, आता जस्ट तिचं BCA कंप्लीट झालंय.
सो मग ठीक आहे म्हटलं, आता सध्या तू चालू कर, नंतर तुझ्या मनाप्रमाणे तुला जिथे स्विच करायचं तिथे तू करू शकतेस. सो ॲटलिस्ट तुम्हाला पण असं कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ती मिस करू नका, किंवा कमी पेमेंट मिळालं म्हणून तुम्ही लगेच ती काय बोलतात त्याला डिक्लाइन करू नका, जेणेकरून लॉस तुमचाच होईल. सो जी मिळेल संधी तिथे पटकन सुरुवात करा, स्टार्ट केल्यावरती तुम्हाला आयडिया येत जातात मार्केटच्या सगळ्या. सो असं सगळं आहे जॉब रिलेटेड. पुण्यात तर सिच्युएशन खूप बेकार आहे, एज्युकेशन घेऊन पण काही जास्त फायदा नाही असं पण वाटतं कधी कधी.